दैव बलवत्तर म्हणूनच वाचले गणेशवाडीचे अण्णासाहेब दिवटे. देवतारी त्याला कोण मारी ही म्हण प्रत्यक्षात अनुभवायला मिळाली शिरोळ तालुक्यातील गणेशवाडीकरांना. तर बातमी अशी आहे की गणेशवाडी येथील अण्णासाहेब दिवटे वय 67 हे नेहमी नदीला आंघोळीला जातात. अलीकडे त्यांची प्रकृती अस्वस्थ आहे, तरी पण ते अधूनमधून नदीकाठावर येऊन बसणं हा त्यांचा नित्य उपक्रम होता. आज शुक्रवारीही पहाटे 5च्या सुमारास ते कृष्णा नदी पाणवठावरती आले. पहाटे तसं नदीघाटावर कोणीच नव्हतं. अशा वेळेला चपला काढून नदीच्या काठावर ठेवल्या आणि बरमुडा आणि बनियांवर पाण्यात उतरले. मात्र पहाटेची वेळ व पाण्याच्या धारेचा त्यांना अंदाज आला नाही. पाण्याला प्रचंड प्रवाह असल्यामुळं आणि त्यांची प्रकृती अशक्त असल्यामुळं त्यांना पाणी खेचून पुढे घेऊन गेलं. अण्णासाहेब दिवटे हे पट्टीचे पोहणारे होते, तरीही सुमारे 2 किलोमीटर पर्यंत प्रवाहाबरोबर वाहत गेले आणि एका काट्याच्या झुडपाला पकडून राहिले. मात्र तब्बल 2 किलोमीटर अंतर पार करून गेल्यामुळं त्यांचे हात भरून आले होते. तरीही ते काठावरून वर चढण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते, परंतु त्यांच्या अंगात इतकी ताकदच नव्हती. त्यामुळं ते काठावरच झुडपाला साह्यानं तग धरून राहिले. तब्बल 4-4.5 तास ते नदीतच झुडपात अडकून होते. हा प्रकार सकाळी 9:30ला त्यांचा मुलगा त्यांना शोधायला आल्यावर लक्षात आला. त्यांच्या नदीकाठावरील चपलावरून ते नदीत पोहायला गेल्याचं लक्षात आलं. यानंतर सुरुवातीला तिथेच आसपास शोधाशोध केली, मात्र ते सापडले नाही. यानंतर नावाडी सदाशिव आंबी यांनी आपल्या सहकारी व 15 तरुणांच्या साह्यानं नावेतून नदीच्या काठाकडून त्यांचा शोध सुरू केला. तब्बल 2 किलोमीटर पुढे गेल्यावर शेडशाळ गणेशवाडीच्या दरम्यान उत्कर्ष खोत या तरुणाला लांबून त्यांचा हात दिसला. तिथे नाव घेऊन पोहोचल्यानंतर ते जिवंत होते. लगेच रुपेश कोगुनळे या तरुणानं पाण्यात उडी मारली आणि त्यांना पकडून नावेत उचलून घेतलं. बराच काळ वाचण्याचा आणि बाहेर पडण्याचा संघर्ष केल्यामुळे त्यांचे हात भरून आले होते. अशक्त असल्यामुळे त्यांच्या तोंडातून आवाज येत नव्हता. ते जिवंत आहेत म्हटल्यावर सर्वांच्या मनामध्ये कवालीचा उत्साह आला. त्यांना झुडपातून सुखरूप बाहेर काढून नावेत घेतलं. जगण्यासाठी त्यांनी बरीच धडपड केल्यानं त्यांना थोडं खर्चटलंय. मात्र दिवटे यांच्या प्रयत्नाला व जिद्दीला दैवानेही साथ दिल्यामुळे ते आज जिवंत राहू शकले. अखेर सदाशिव आंबी व गावातील तरुणांनी वेळीच शोधाशोध केल्यामुळे एका वयोवृद्धाला मरणाच्या दारातून ओढून आणलंय. याबद्दल त्यांचे गणेशवाडीसह तालुक्यातून कौतुक होत आहे. नावाडी सदाशिव आंबी यांच्यासह शोध मोहिमेत रुपेश कोगुनळे, ओंकार म्हैसाळे, दीपक वासकर, उत्कर्ष खोत, संभाजी गाताडे, गणेश गाताडे, चेतन कनवाडे, रोहन गोरवाडे, मनोज गाताडे, योगेश कवटेकर, संजय बेडक्याळे, अमित दिवटे, प्रतीक कनवाडे, दादा दिवटे, राकेश गाताडे, शांतीनाथ कुचनरे, महेश गाताडे यांचा समावेश होता.